आणि विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं। शिजत आलेल्या पातेल्याला कोणीतरी लाथ मारावी असं सुजय विखेंना झालं आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्याचा कल आणि कौल कोणाच्या बाजूने असेल। लोकसभेनंतर विखेंना शह देता येऊ शकतो असा संदेश मतदारांपर्यंत गेलाय का? निवडणुकीत देशमुखांच्या वक्तव्याचे परिणाम काय होणार? लोकसभेत शिर्डी आणि नगर दक्षिणमधल्या पराभवाचा वचपा विखे विधानसभा निवडणुकीत काढणार का? यासह इतर मुद्द्यांवर विखे पाटील पितापुत्रांशी संवाद साधूया। कट्ट्याला सुरुवात करूया। तुमच्या दोघांचंही स्वागत। नमस्कार। नमस्कार। आपण ना राधाकृष्णजी सिनेमामध्ये जसं बघतो की दोन घराणी असतात, मग त्यांचा एकमेकांशी फार झगडा असतो आणि मग ते परंपरेनं तो एकमेकांमध्ये उतरत जातो। तसं काही आता बाकी महाराष्ट्रात जर कुठं उरलेलं नसलं तरी सुद्धा नगरमध्ये विखे आणि थोरात असा तो संघर्ष आम्हाला बघायला मिळतोय आणि तो पिढ्यांमागून पिढ्याने आता दोन नवे तरुण डॉक्टर आणि एकमेकांच्या समोर उभे असलेले, पुढच्या भविष्यामध्ये ते एकमेकांच्या समोर उभे असतील कदाचित, असं हे सगळं चित्र आहे। ही म्हणजे महाराष्ट्रातला आत्ताची सगळी राजकीय स्थिती वगैरे ह्या सगळ्याबद्दल बोलायच्या आधी ही जी सुरुवात आहे याची, या राजकीय संघर्षाची, ही कधी कशी कशामुळे झाली? राजकीय संघर्ष असा जो आपण जे उल्लेख केला इतका काही फार तीव्रता आहे त्याच्यामध्ये। कारण सुरुवातीपासनं पद्मश्रींच्या आमच्या आजोबांच्यापासनं, कारण त्यांच्या जो संगमनेर कारखाना आहे त्याचे संस्थापकच पद्मश्री होते। पहिले चेअरमन पद्मश्री होते कॉम्रेड दत्ता देशमुख, खता पाटील। काळाजोगात नंतर मग भाऊसाहेबांना आमच्या आजोबांनीच पुढे आणलं आणि मग कारखान्याचा त्याच्या ताब्यात दिला, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं। नंतर मग मी अनेक वेळा आम्ही शाळेत असताना घरी भाऊसाहेब नगरला जाताना ते आमच्या अगोदर घरी यायची लोणीला आणि मग ते पुढे नगरला जायचे। पण नंतरच्या काळामध्ये मग राज्याच्या राजकारणात स्वर्गीय वसंतदादा पाटलांचा एक गट तयार झाला आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाणांचा एक गट तयार झाला। त्यातून जे काही वैचारिक मतभेद निर्माण झाले, प्रत्येकाने एक पोझिशन घेतलेली होती त्या, पण ती इतकी तीव्रता नव्हती। कारण शेवटी राजकारणामध्ये त्या विचारधारेवर आधारित सगळ्या राजकीय प्रवास असायचा। ती तीव्रता मला वाटतं भाऊसाहेब असेपर्यंत तेवढी काही ती नव्हती। मला वाटतं नंतरच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली, मग ही सगळी काँग्रेसची छकलं झाली, मग राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली। वेगवेगळ्या राजकीय प्रवासात मग त्याला एक थोडा शरद पवार साहेबांचा किनारा होता या सगळ्या राजकीय घडामोडीला। मग ती तीव्रता वाढवण्यामध्ये त्यांचा जर हातभार बऱ्यापैकी लागला आहे आणि त्यामुळे हे जर चित्र आपलं आज पाहायला मिळतं। अच्छा, म्हणजे आत्ताचं जे काही आहे त्याला बऱ्याच अंशी किंवा काही अंशी शरद पवार जबाबदार आहेत असं म्हणायचं? वादच नाही, त्यामध्ये काही निर्वादित येते। कारण हे पहिल्यापासून जो संघर्ष आमचा झाला, म्हणजे आमच्या वडिलांचा, पवारसाहेबांचा, त्यातून त्यांना कोणी जिल्ह्यामध्ये जोपर्यंत अस्वस्थता निर्माण करत नाही राजकीय, तोपर्यंत त्यांच्या जिल्ह्यामध्ये काही तसं मग साध्या राजकीय ही साध्य होणार नव्हतं। मग सगळ्या पक्षातल्या लोकांना त्यांनी आपापल्या पद्धतीने आमच्या वडिलांच्या विरोधात भूमिका घ्यायला लावली, त्याला ते हवा देत गेले। त्यात बाळासाहेब त्यांना बळी पडले आणि मग ती पुढे ती तीव्रता आणखी वाढत गेली। बाळासाहेबांची आत्ता एक मुलाखत झाली, त्यात बाळासाहेब असं म्हणाले की दुश्मनी पण अशी करावी, म्हणजे इतक्याही टोकाची करू नये की पुन्हा जर कधी एकत्र यायची वेळ आली तर शर्मिंदा व्हावं लागेल। एकमेकांच्या हातात